नमस्कार मित्रांनो, टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे हा नवीन जी आर आला आहे। दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्याबाबतचा हा जी आर आहे। ज्या काही अंगणवाडी सेविका आहे, मिनी अंगणवाडी सेविका आहे व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्या सेवानिवृत्तीसाठी तो दिनांक जो आहे तो निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे। तर आपण बघूया शासन निर्णय काय आहे आणि त्याबद्दल काय माहिती दिली आहे ती। एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे वय संदर्भ दिन क्रमांक 1 मधील दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भ दिन क्रमांक 2 येथील दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहे। 2 नंबरचा पॉईंट आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक 4 येथील पत्रान्वये मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। सबब एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक 30/11/2018 व दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। जी काही कार्यपद्धती आहे ती आपण बघणार आहोत। पहिली जी कार्यपद्धती आहे ती, ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदणीनुसार जन्मदिनांक 1 जानेवारी ते दिनांक 1 मे दोन्ही दिवस धरून या कालावधीमधील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या 30 एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्ती करण्यात यावी। त्यात 2 नंबरचा पॉईंट आहे, ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्याचा कार्यालयातील नोंदणीनुसार जन्मदिनांक 2 मे ते दिनांक 31 डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडरच्या वर्षाच्या 30 एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्ती करण्यात यावी। 3 नंबरचा पॉईंट आहे, उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कार्यवाही करण्यात यावी याबाबत सविस्तर सूचना आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात याव्यात। तर हा होता अंगणवाडी विषयक मिनी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांसाठीचा हा शासन निर्णय होता। आपल्याला आज जो शासन निर्णय आहे तो समजला असेल। जर काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता। अंगणवाडी विषयक नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।